नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. सर्वांचं आपल्या हौस की स्वाती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आपल्या घरात कपाटात अशा कितीतरी जुन्या साड्या असतात ज्या की आपल्याला माहिती नसतात आणि त्या आपण ठेवून ठेवून शेवटी टाकून देतो. तुम्हाला माहिती आहे का या साड्यांचा आपण किती छान प्रकारे उपयोग करू शकतो आणि तेही पैशांची बचत करून. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत. जुन्या साड्यांपासून आपण कशा उपयोगी वस्तू बनवू शकतो. शेवटची वस्तू तर माझ्या खूप आवडीची आहे, कारण ती माझ्या रोजच्या वापरातली आहे. तुम्हालाही ती वस्तू खूप आवडेल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पहिली वस्तू म्हणजे ही दोरी. कपडे वाळत घालण्यासाठी याचा खरंच खूप उपयोग होतो. आपण घरच्या घरी ही दोरी खूप छान प्रकारे करू शकतो. आपल्याला असं वाटतं की ज्या साड्या आपल्याला खरंच जास्त उपयोगाच्या नाहीत त्या साड्यांपासून आपण अशी ही दोरी आपल्या उपयोगासाठी बनवू शकतो. आणि ही पिशवी बनवण्याचं कारण म्हणजे माझ्या साडीतील थोडंफार कापड शिल्लक राहिलं होतं. मग मंदिरात गेलो तर आपल्याला प्लॅस्टिक कॅरी बॅग घेतली तर काही ठिकाणी त्याचे पैसेही द्यावे लागतात, कारण प्लॅस्टिकला सध्या बंदी आहे आणि ती दिसली तर त्याचे चार्जेसही लागतात. पण आता जर आपण घरच्या घरी आपल्याकडं कापड असले, जर साडीचं नसेल किंवा इतरही कापड असेल, तर आपण त्याच्यापासून ही अशी छान सोपी पिशवी बनवू शकतो. किंवा आपल्याला जरी येत नसेल तरी दुसऱ्याकडून बनवून घेऊ शकतो. रोज आपण कोणत्याही वस्तू आणायच्या झाल्या तरी ही वस्तू आपण छान प्रकारे घेऊनही जाऊ शकतो आणि रोजच्या वापरात त्याचा आपला उपयोगही होतो. तुम्हीही अशीच बनवायचा प्रयत्न करा आणि तुमच्या जुन्या साड्यांना किंवा जुन्या वस्तूंना नवीन. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ही पायपुसणी. ही मी माझ्या जुन्या साडीपासूनच बनवलेली आहे आणि रोजच्या वापरात माझी ही पायपुसणी आहे. अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला ही जुन्या साडीपासून पायपुसणी बनवता येते. आणि चौथी गोष्ट म्हणजे हा छान असा फ्रॉक मी माझ्या मुलीसाठी बनवलेला आहे. मीच बनवलेला आहे. असं काही नाही की स्वतःच बनवावं. जर आपल्याला असा या गोष्टींपासून विचार येत असेल की बनवायला पाहिजे, तर आपल्याला बनवूनही देऊ शकतात. फक्त आपण त्याबद्दल थोडीफार त्यांना माहिती दिली तर आपल्याला जसे पाहिजे तशी वस्तू आपण बनवू शकतो. मी आता असा फ्रॉक बनवलेला आहे जसा की मला पाहिजे होता आणि हा असाच फ्रॉक तिला घातल्यानंतर खरंच खूप छान दिसतो. त्यामुळं तुम्हीही अशा गोष्टी बनवू शकतात. या साडीचं कापड जुन्या पद्धतीचं म्हणजे इरकल साडीसारखा असल्यामुळं तो हा फ्रॉक अजून उठून दिसतो. मग जशी आपली साडी असेल त्यानुसार आपण विचार करून अशा गोष्टी छान छान बनवू शकतो. आणि या फ्रॉकला असं बघितल्यानंतर वाटत नाही की हा साडीपासून बनवला आहे. त्यामुळं आपण अजून विचार करून अजून काहीतरी छान बनवू शकतो आणि त्यातून एक नवीन कापड तयार होतं. त्याचा आनंद काही. आणि पाचवी माझ्या आवडती गोष्ट, आणि ही सर्वात माझी आवडीची वस्तू आहे जी की साडींपासून बनवलेली आहे. ही खरंच वस्तू अशी आहे की ही कितीही दिवस टिकते आणि आपण आत्ता बनवली तर आपल्या मुलांनाही याचा उपयोग होतो. खूप साड्या आपण ठेवून देतो, त्याच साड्यांचा वापर आपण खरंच अशा करू शकतो. आणि ही खरंच सगळ्यात जास्त उपयोगाची आणि सगळ्यात छान मला आवडणारी जुन्या साड्यांपासून बनवलेली ही गोष्ट आहे. ही मी सध्या स्वतःही वापरते आणि मला सगळ्यात जास्त या गोष्टीची आवड आहे. तुम्हीही अशाच जुन्या साड्यांपासून छान छान वस्तू बनवू शकता आणि तुमच्या जुन्या साड्या ज्या की तुम्हाला टाकून देऊ वाटत नाहीत त्यांचा उपयोग करू शकता. ही वस्तू अशी आहे की जी आपण मुलांसाठी वापरू शकतो आणि आपल्या घरात पाहुणे आले तर आपण त्यांना खरंच अगदी उत्साहाने आणि आपुलकीने ही गोष्ट वापरण्यासाठी देऊ शकतो. आज आपण जुन्या साड्यांपासून किती छान आणि घरी उपयोगी वस्तू बनवता येतात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. किती छान प्रकारे आपण या वस्तू बनवल्या आहेत. तुम्हाला यापैकी कोणती वस्तू आवडली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि या जुन्या साड्यांपासून बनवलेल्या वस्तू त्याही खूप काळ टिकतात आणि ज्या आपल्या जुन्या साड्या असतात त्यांचा पुनर्वापरही होतो आणि पैशांचीही बचत होते. आणि शेवटी आपल्या हाताने बनवलेली कोणतीही गोष्ट वापरण्यात जो आनंद असतो तो आपल्यालाच माहिती असतो. उपयोगी आहे असं वाटत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.